जरा विचार करा, फक्त अर्ध्या एकर जमिनीतून दररोज 3,000 रुपये कमवणं शक्य आहे का? हो, शक्य आहे. आज आपण एका अशाच जबरदस्त एकात्मिक शेती मॉडेलबद्दल बोलणार आहोत, जे सातत्यपूर्ण दैनंदिन उत्पन्नासाठीच तयार केलं गेलं आहे. चला तर मग समजून देऊया की हे मॉडेल नेमकं आहे तरी काय आणि ते काम कसं करतं. दिवसाला 3,000 रुपये हाच तो आकडा आहे जो या मॉडेलचं मुख्य आकर्षण आहे. आणि हेच वचन या मॉडेलला आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा खूप वेगळं आणि आकर्षक बनवतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं फक्त अर्ध्या एकर जमिनीवर शक्य आहे. म्हणूनच हे मॉडेल अनेक लहान शेतकऱ्यांसाठी एक अगदी खरं आणि सहज अवलंबवता येणारं मॉडेल ठरतं. चला तर मग आता हे 3,000 रुपयांचं गणित जरा फोडून बघूया. उत्पन्नाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुक्कुटपालन, जो रोजच्या रोज आपल्या हातात रोख रक्कम आणून देतो. तर ह्या सगळ्याचा पाया काय आहे? तो आहे 300 लेअर कोंबड्या. ही संख्या का? कारण ती मॅनेज करायला सोपी आहे आणि रोजच्या उत्पन्नाचा एक स्थिर प्रवाह सुरू करण्यासाठी अगदी आदर्श मानली जाते. आता बघूया की यातून रोजचं उत्पादन किती होतं. तर बघा, 300 कोंबड्यांमधून आपण दररोज सरासरी 240 अंडी मिळतील अशी अपेक्षा करू शकतो. हाच आकडा आपल्या पुढच्या सगळ्या हिशोबाचा बेस आहे. मग रोजची कमाई किती झाली? सोपं गणित आहे. 240 अंडी गुणुले 6 रुपये प्रति अंडे, म्हणजे दिवसाला मिळतात तब्बल 1,440 रुपये. अर्थात सगळी कमाई म्हणजे नफा नाही. यातला खाद्याचा आणि बाकीचा खर्च वजा करावाच लागतो. पण तो सगळा खर्च काढून टाकला ना, तरीसुद्धा आपल्या हातात रोजचे 1,200 रुपये निव्वळ नफा राहतो. हा झाला आपला पहिला पक्का उत्पन्नाचा स्रोत. आता वळूया उत्पन्नाच्या दुसऱ्या स्रोताकडे, म्हणजे शेळीपालन. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला थेट रोजच्या उत्पन्नापेक्षा रोजच्या सरासरी या संकल्पनेवर जास्त लक्ष द्यायचंय, कारण ही एक लाँग टर्म गुंतवणूक आहे. आता हे काय आहे? बघा, शेळी काही रोज अंडी देत नाही, पण वर्षातून पिल्लं विकून किंवा दूध विकून एकदम मोठी रक्कम मिळते. आपण काय करतो? त्या मोठ्या रकमेला 365 दिवसांनी भागतो, म्हणजे आपल्याला रोजचा एक सरासरी आकडा मिळतो. यामुळे हिशोब ठेवायला आणि प्लॅनिंग करायला एकदम सोपं जातं. तर ह्या मॉडेलसाठी लागतील फक्त 12 शेळ्या. अर्ध्या एकर जागेत त्या आरामात सांभाळता येतात आणि त्यातून वर्षाला चांगला परतावा मिळवण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. आता शेळीपालनातून पैसे येतात कसे? तर बघा, वर्षाला साधारण 20 पिल्लं विकली जातात, ज्यातून एकदम चांगली रक्कम मिळते. शिवाय दुधाच्या विक्रीतून रोजचा छोटा मोठा खर्च निघतो आणि गरज पडल्यास मोठ्या शेळ्या विकूनही चांगला नफा मिळतो. तर या सगळ्या स्रोतांमधून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाला आपण 365 ने भागलं तर रोजची सरासरी येते अंदाजे 1,800 रुपये. हा आहे शेळीपालनातून मिळणारा आपला सरासरी रोजचा नफा. ठीक आहे, आता दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. कोंबड्यांपासून मिळणारे रोजचे 1,200 रुपये आणि शेळीपालनातून मिळणारे सरासरी 1,800 रुपये. आता खरी मजा आहे. चला या दोघांना एकत्र करून बघूया की आकडा कुठे जातोय. आणि हे बघा, हे आहे ते गणित. कुक्कुटपालनातून 1,200 रुपये, शेळीपालनाच्या सरासरीतून 1,800 रुपये, दोन्ही मिळून झाले बरोबर 3,000 रुपये. जे आपण सुरुवातीला बोलवतो तेच इथे आपल्या डोळ्यासमोर आहे. बरं, हे तर झालं एका दिवसाचं. आता हेच जर आपण आठवड्याचं बघितलं तर दर आठवड्याला जवळपास 19,000 रुपये हातात येतात. यातून आर्थिक स्थिरता किती वाढेल याचा विचार करा. आणि महिन्याला हा आकडा जातोय तब्बल 90,000 रुपयांवर. हे म्हणजे शेतीतून मिळणारा एक पक्का पगारच आहे की, आणि तो पण चांगल्या नोकरीपेक्षा जास्त असू शकतो. आणि आता बघूया वर्षाचा आकडा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या मॉडेलमधून वर्षाला 6.5 ते 8 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. हे आकडे सांगतात की या मॉडेलमध्ये किती ताकद आहे. पण हे फक्त आकडे नाही आहेत, नाही का? या आकड्यांच्या मागे एक विचार आहे, एक रहस्य आहे. असं काय आहे या मॉडेलमध्ये जे याला इतकं यशस्वी बनवतं? चला तेच समजून घेऊया. हे बघा, पारंपरिक शेतीत काय होतं? आपण पीक लावतो आणि वर्षभर वाट बघतो, पैसे येतील की नाही याची चिंता करत बसतो. पण ह्या डेली इन्कम मॉडेलमध्ये काय आहे? इथे दररोज हातात पैसा येतोय, रोजचा आत्मविश्वास वाढतोय. हा फक्त पद्धतीतला नाही, तर दृष्टिकोनातला खूप मोठा फरक आहे. आणि हे वाक्य या मॉडेलचं सगळं सार सांगून जातं. शेती म्हणजे वाट पाहणे नाही, शेती म्हणजे रोजची कमाई.
हा विचारच या सगळ्याचा पाया आहे. अर्थात हे सगळं काही जादू नाहीये, याच्यामागे मेहनत आहे. सुरुवातीला खूप कष्ट घ्यावे लागतील, समर्पण दाखवावं लागेल. जनावरांच्या आरोग्याची तर खूप काळजी घ्यावी लागेल, कारण तेच आपल्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहेत. पण जर योग्य व्यवस्थापन केलं तर धोका कमी होतो आणि नफा हमखास मिळतो. तर हे आहे आपलं दैनंदिन उत्पन्न देणारं शेतीचं मॉडेल. आता शेवटी एकच प्रश्न उरतो, आपल्याला रोज मिळणारी खात्रीशीर कमाई हवी आहे की वर्षातून एकदा मिळणारी अनिश्चित रक्कम? या प्रश्नाच्या उत्तरातच या मॉडेलचं खरं महत्त्व दडलेलं आहे.